ऐकलं नसाल की आज 66 उमेदवार बिनविरोध निवडून येतात. ही काय प्रथा आहे? हे काय गणित आहे? हे असं काय चाललेलं आहे? हा लोकांना संभ्रम निर्माण झालेला आहे. लोक काम करणं, ग्रासरूटला काम करणं, ग्राउंडवर काम करणं कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता लोकांना दिसतोय, लक्षात ठेवा. दिसणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कॉम्प्युटरवर किंवा फेसबुकवर लाईव्ह करणं किंवा असं काम करणं ते वेगळं. आणि प्रत्येकी जेव्हा धावून जातं म्हटलं ते खूप गरजेचं असतं. त्या भूमिकेतून मला वाटतं एक मराठी माणसाला एक आशा निर्माण झाली की आज आपलं कुठेतरी कोणतरी आपल्याला वाली आहे, आपल्याला कोणतरी एक सावरणारा माणूस आहे, आपल्याला कोणतरी आघात देणारा माणूस आहे. आणि त्यामुळे आज जी शिवशक्ती झालेली आहे त्या शिवसेना मनसेनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची, मला नक्कीच एक मुंबई महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडायचं होणार. यामध्ये वरळी, प्रभादेवी, परेल, लोअर हा याचा भाग येतो आणि सध्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत, विजय भणगे यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. भाईंचं काय मत आहे आणि उमेदवार का दिला. तर भाई, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे साऊथ मुंबई न्यूज मध्ये. तर आपण चर्चा साधणार. मला सांगा, आपला जो उमेदवार आहे तो किती कॅपेबल आहे, कारण आपण बघतोय, आणि काय कारकीर्द होती, या सर्व गोष्टीचं आपण सांगा मला याचं मत. नमस्कार. मी विजय बनगे यांना मी लहानापासून ओळखतोय. जवळजवळ 30-35 वर्ष मी त्याला ओळखतो, कारण मी पण बीडीत जायचं. आपला जन्म त्याचा जन्म बीडीत जायचा. लहानापासून आम्ही बघत होतो. आणि विशेष म्हणजे वयाच्या त्यांनी 30-35 वर्ष काम करत असताना जवळजवळ 25 वर्ष तो साकारवरून काम करतो. आणि अत्यंत जवळ बघितलेला माणूस आहे तो, की एक मेहनती आणि कामसू असा माणूस आहे. आणि प्रत्येकाच्या धावेला, म्हणजे ज्या वेळेला गरज पडेल त्याला धावेला त्याच्या हाकेला हो त्यांना माणूस. आणि मग ते कोणतंही काम असू दे, पोलिटिशियन्स असू दे, हॉस्पिटलचं असू दे, किंवा इतर कोणत्या म्युन्सिपल पार्टीचं असो, काय असेल त्यावेळेला पण ते त्यांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने धावतात. ते अत्यंत एवढे किती वादळ संकट येऊन गेले, पण हा कधी डळमळला नाही, कुठे असं म्हणजे गेला नाही. तुम्हाला माहिती आहे आज पण लालचे पोटी कुठे कुठे जातात जे मध्ये, परंतु हा कधी झाला नाही. आणि आपल्या त्यांनी काम करत झालं लोकांचं. कोरोनाच्या संकटामध्ये पण त्यांनी खूप काही चांगल्या पद्धतीने म्हणजे स्वतः जीव धोक्यात घालून त्यांनी, म्हणजे स्वतः तो स्प्रे जाऊन करायला त्यांनी वाडीवाडीत जाऊन त्यांनी ते केलेलं लक्षात. आणि मी स्वतः डोळ्यात पाहिलेलं आहे. आणि ह्यामध्ये चर्चा आज जे आम्ही घरोघरी फिरतोय प्रचार करण्यासाठी, तेव्हाही लोकही स्वतः उत्स्फूर्तपणे सांगतात नाही तर तुम्ही तेव्हा आम्हाला कोरोनाच्या संकटात तुम्ही आलात, आम्हाला वाचवलं तुम्ही त्यावेळेला, तर आम्ही तुम्हाला मत देऊ म्हणून. भाई, असा एक प्रश्न आहे माझ्याकडे, की आपण पाहतोय की 25 वर्ष ते शाखेचा कार्यभार सांभाळत आहेत. तर यामध्ये वरिष्ठांनी कसं काय विश्वास टाकला? म्हणजे 25 वर्ष एखादा माणूस पूर्णपणे शाखा सांभाळतोय, कसं काय विश्वास असेल? विश्वास म्हणजे कसं माहितीये का, तुम्हालाही माहितीये की ज्या वेळेला एक नागरिकांबरोबर एक नाळ जुळल्या जाते. आज तुम्हाला माहिती वरळी परिसरामध्ये अनेक मंडळ असतात, फाउंडेशन असतात. आणि या लोकांमध्ये ज्या वेळेला म्हणजे सुख दुःखामध्ये असतील, कार्यक्रमामध्ये असतील, किंवा सत्यानारायण पूजा असतील, काही क्रिकेटचे सामने असतात, कबड्डी सामने असतात, खो खोचे सामने असतात. आणि ह्या प्रत्येक, आणि मग नंतर मग आमचं शिवजय फाउंडेशनचं आमचं गुढीपाडवा शोभायात्रा मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्यामध्ये मी विजय बनगे जास्तीत जास्त सहकार्य करायचं, त्यांची पूर्ण सहकार्य घेऊन या शोभायात्रेवर सामील होत असेल. तर आता कसं असते की तुम्हाला एक कल्पना आहे की ही निवडणूक म्हणजे वोटर गटार आणि मीटर आणि लोकांची विजय बनगे लक्षात ठेवा. आणि यामध्ये काय कोणतं राजकारण करायची गरज नाहीये. खरं म्हणजे ज्या वेळेला लोकांना जी गरज असते, जी आवश्यकता असते, ती त्यांना उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्य विजय बनगे प्रामाणिकपणे काम त्यांनी पार पाडलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावरती विश्वास असता माननीय उद्धव साहेबांचा, आणि त्यांनाच ती ही उमेदवारी त्यांना देणार आहे. महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, लक्षात ठेवा की जो काम करणं, ग्रासरूटला काम करणं, ग्राउंडवर काम करणं कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्ता लोकांना दिसतोय, लक्षात ठेवा. दिसणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही कॉम्प्युटरवर किंवा फेसबुकवर लाईव्ह करणं किंवा असं काम करणं ते वेगळं. आणि प्रत्येकी जेव्हा धावून जातं म्हणतात ते खूप गरजेचं असतं, लक्षात ठेवा. तुम्हाला एक कल्पना आहे की अनेक अडचणी आहेत, बेरोजगार आहेत, किंवा त्या बेरोजगार रोजगार काम पण या विजय बनगेंनी केलेलं आहे तेव्हा. मग महिला बचत गटाच्या माध्यमातून असू दे, किंवा इतरही काही आता ते
पोळी वगैरे भासतात बनवतात त्यालाही त्यांनी खूप मोठं सहकार्य त्यांनी केलेलं आहे शिवण मशीन असतात त्यांनी दिलेले असतात म्हणजे अनेक उपक्रम त्यांनी राबवले जातात आज बालवाडीच्या माध्यमातून लहान मुलांसाठी शिक्षणासाठी त्यांनी काय काय जे काय नवीन काय येतं ते पण त्यांनी त्याच माध्यमातून करण्याचा प्रयत्न केले. मला जायचंय, काल जी सभा झाली, भव्य सभा झाली, ठाकरे बंधू आणि जे मित्र पक्ष आहेत त्यांचं नियोजन जुळलंय, एकत्र आलेत आणि जे आवाहन केलंय त्याबद्दल काही 2 शब्द सांगा. साहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आणि पवार साहेब यांची राष्ट्रवादी आणि हे समीकरण मला वाटतं जे महाराष्ट्रावरती मुंबईतील संकट येणार आहे या संकटामध्ये कालच राजसाहेबांनी जे काही दाखवलं प्रेझेंटेशन केलं ते तर आम्हाला अक्षरशः रात्री झोप लागली नाही कारण आपला म्हणजे जसा फास्ट आवळत चाललेला आहे कुठे देशाचा महाराष्ट्र मुंबईचा असं भासलं की पुढे होणार काय ही एकाच व्यक्तीला सर्व घेत चाललंय त्यामागचं गणित काय हे लोकांना अक्षरशः म्हणजे त्यावेळेला लोक खूप टेन्शन मध्ये होते तो दाखवत नाही हे काय होत चाललेलं आहे आणि अशा वेळेला जे येणारं संकट आहे त्या संकटाची परंपरा या लोकांमध्ये जी एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्यांनी केलेलं आहे आणि तीच आज आपल्याकडे सर्वांना जाणवते आणि त्या भूमिकेतून मला वाटतं एक मराठी माणसाला एक आशा निर्माण झालेली आहे की आज आपलं कुठेतरी कोणतरी आपल्याला वाली आहे आपल्याला कोणतरी एक सावरणारा माणूस आहे आपल्याला कोणतरी आघात देणारा माणूस आहे आणि त्यामुळे आज जी शिवशक्ती झालेली आहे शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाची मला नक्कीच एक मुंबई महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडायचे ठाण आणले. काय वाटतं आता पूर्ण एकंदरीत पाहता जी अटीतटीचं आहे पण वर्चस्व कोणाचं राहील असं तुम्हाला काय वाटतं? कारण आपण बघतोय भाजप देखील जोर लावतोय म्हणजे महायुतीच्या माध्यमातून आणि आपण ठाकरे बंधू देखील यांच्या सर्व राजकीय घडामोडीला कंटाळलेले आहेत आणि आजही तुम्हाला माहितीये की कोणत्या पद्धतीने राजकारण चालू आहे म्हणजे तुम्ही ऐकलं नसाल की आज 66 उमेदवार बिनविरोध निवडून येतात ही काय प्रथा आहे हे काय गणित आहे की असं काय चाललेलं आहे हा लोकांना संभ्रम निर्माण झालेला आहे की म्हणजे आज जो मतदार हक्क पण आता मतदारांना देणार नाही की काय म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बनवलं आहे त्या माध्यमातून आपल्याला जे हक्क मिळालेले की आपल्या हक्काचा माणूस निवडायचा आपले कार्यकर्ता निवडायचा वय आमच्याकडून चिनून घेत आहे म्हणजे नक्की काय ठरवलं तुम्ही करायचं आणि मला आशा आहे की शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांचं जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून येतील आणि या महामार्गावरती बाबा झेंडा फडकेल. तर या सगळं आपण गोष्टी बरोबर मांडल्यात आणि आपल्याला पुढील विजय दौडसाठी आमच्यातर्फे साऊथतर्फे शुभकामना आहेत. यावर या विषयावर तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आमच्या साऊथ मुंबईच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. कॅमेरामॅन प्रतीक सोबत मी हर्ष सावंत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.